या भूमीमध्ये, पवित्र अशा या कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतला, कार्यक्रम ज्या निमित्तानं आहे ते निमित्त आदरणीय वैकुंठवासी एकनाथराव मारुती खाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, अर्थात वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आदरणीय श्री भाऊसाहेब गोल्हार बावी यांच्याकडून मला केला गेलेला संपर्क वेळोवेळा 1-1.5 महिन्यापासून, आणि त्यानंतर आदरणीय संदीप भैया एकनाथराव खाडे यांच्याकडून केला गेलेला संपर्क, आणि संतांच्या गावामध्ये जेथ वसती माझे संत तत्संगे तो गाव पुनीत अशा पवित्र माणसांमध्ये येण्याचा योग आला, बाबांच्या दर्शनाचा योग आला. बाबा जिथं बसायचे त्या जागेचं दर्शन अंतःकरणपूर्वक घडलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतंय आम्ही यावं म्हणलं तरीही इथं येणं होत नाही. मागे सप्ताहाच्या निमित्ताने आलो होतो कीर्तनाला. पण जे कोणी असे सज्जन असतात, मरेपर्यंतही इतरांना जे सहकार्य करतात, मरेपर्यंतही म्हणजे जिवंत असताना सुद्धा ज्यांच्यामुळे इतरांना सुखच मिळतं, आणि ते मेल्यानंतर सुद्धा आमच्यासारख्यांना जी बाबांच्या चरणाच्या प्रती ओढ असते, अशा माणसांना कीर्तनासाठी आपल्याकडे बोलावून घेऊन बाबांचं संतांचं दर्शन घडवून देतात. मरेपर्यंतही सज्जन आणि मेल्यानंतरही सज्जन. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियांतरी सज्जनानी ववावे. असे सज्जनपणाचं आयुष्य जगलेले, अतिशय कष्टप्रद आयुष्य जगलेले आमचे वैकुंठवासी एकनाथरावजी मारुती खाडे. मला वाटते गड्या, तुम्हा लोकांना त्यांची गरज होती, त्यांनाही तुमची गरज होती. अतिशय विनम्रपूर्वक, प्रयत्नपूर्वक, संघर्षपूर्वक आणि अतिशय प्रेमळ ज्यांचं जीवन होतं. कशावरून म्हणाल तर आल्याबरोबर त्यांचा मुलगा 10 मिनिट माझ्याजवळ रडत होता. आजकालचे पोरं रडायचे म्हणलं बाप मेल्यास तर दारू पाजवावी लागते आधी त्यांना, पुन्हा रडू येते आलं तर. ही सत्य बोलायलो मी. बाप मेल्याचं रडू, मुलाच्या डोळ्याला पाणी येत नाही, मी हजारो ठिकाणी पाहतोय. मायबापो लक्ष द्या. आणि रडवावंच म्हणलं पोराला तर दारूच पाजावी लागते, त्याच्याशिवाय रडायला येत नाही. अशी अवस्था 90% लोकांची आहे. पण मी आल्याबरोबर ज्यांचा मुलगा माझ्या गळ्याला पडून 10-15 मिनिट बापाचं कौतुक गात गात हंबरडा फोडून रडत होता आमचा संदीप भैया, म्हणून कळलं की बाप किती सज्जन असला पाहिजे. गडे अनेक बाप मेले, अनेक बाप मरतायत, पण एखाद्या देवाच्या मंदिराला लाजवील असं बापाचं मंदिरांमध्ये मूर्ती कुणाची दिसली का तुम्हाला? तो बाप कसा जगला असेल लक्ष द्या. बापालाही बाप होता आलं पाहिजे, बाप होता आलं पाहिजे. अलीकडं बापच होता येत नाही. बापच सैराट झालेत, अवलादी गैराट झाल्यात. बापच धोरणात नसेल तर अवलादी कशा चांगल्या निघतील बाबा. म्हणून आधी बाप होता आलं पाहिजे, आधी माय होता आलं पाहिजे, आणि तो खरा बाप झाला. बाबा गोड जेवण होणं मुश्किल आहे. पोरं हाणामाऱ्या करून घ्यायलेत बापाचं गोड जेवण, कुणा पैसे भरायचे म्हणून. शेत तर बापाच्या हयातीत म्हातारपणी काढून घेतलं जातंय, आणि गोड जेवण करायला 2-2 वर्षे पडलेत. अजून गोड जेवण नाहीत माणसाचे. पुण्यतिथ्या तर सोडा, पुण्यतिथ्या करणं पुढचा विषय. जो पुण्यवान असतो त्याचीच एवढी मोठा पेंडॉल टाकून काय हा सोहळा आहे महाराज, याला सोहळा म्हणावं. बापाचा सोहळा टाळ्या वाजवा या कुटुंबासाठी एकदा जोरदार. मीही चिरंजीव, याला म्हणतात पुत्र. कैलाश बुवा इथं आल्यानंतर त्या मंदिरात गेल्यानंतर माझ्याही बापानं माझ्यासाठी खूप काही केलं होतं.
मी रोज कीर्तन करतोय, पण मला या परिवाराकडून एक आदर्श घेता आला, मला या कुटुंबाकडून एक आदर्श घेता आला. आणि तिथं गेलो, त्या बापाचं दर्शन घेतलं, त्या मूर्तीचं मध्ये जाऊन मंदिरात. बाबा, एखाद्याच्या बापाचं गोड जेवण किंवा वर्षश्राद्ध किंवा पुण्यतिथी असल्यानंतर आलेले माणसं दर्शनाला जातात का? अहो, मी बघितलं आता इथं उभारल्यानंतर आलेले शेकडो माणसं तिथं जाऊन दर्शन करून यायलेत. मध्ये कोणाचं? एकनाथरावांचं. म्हणजे पोरं कसे असतील, हे लेकरं कसे असतील. आणि मी ठरवलं, तिथं पायरी चढली, तो पुतळा बघितला की ठरवलं, मी माझ्या बापाची समाधी बांधली नाही, मी माझ्या बापाचं मंदिर बांधलं नाही. इथून गेल्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये मी सुद्धा माझ्या बापाचं असंच मंदिर तयार करणार. तिथं गेल्यानंतर लक्षात आलं, माझ्या बापानं मला एवढा मोठा महाराज बनवलंय, महाराष्ट्र बाकीचे 4 राज्य फिरतोय मी, माझ्या बापाचे किती उपकार आहेत माझ्यावर. तिथं गेल्यास आठवलं मला. कार्यक्रम तर करतो दरवर्षी, केले, पण असं मंदिर झालं पाहिजे जिथं जाऊन रोज माथा टेकता आला पाहिजे. त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथरावांचे, नारायणराव एकनाथराव खाडे, आदरणीय संदीप दादा एकनाथ खाडे, दोन्हीही त्यांच्या कन्यारत्न सौ गयाबाई राजेंद्र सानप घाटसावरगाव आणि सौ मनीषा ताई रामदास मिसाळ मुंबई, अतिशय खूप चांगले स्थळ बघून लेकींचं सुद्धा कल्याण करणारा बाप. एक एक गोष्ट विचारानं केली या बापानं. यांचे भाऊ सुद्धा आता मला भेटले. कुटुंब असावं तर असं असावं गडे, आदर्शच कुटुंब आहे. आल्यापासून 1 तासापासून पाहतोय मी. भाऊ त्यांचे रामरावजी मारुती खाडे, पांडुरंगजी मारुती खाडे आणि वैकुंठवाशी विठ्ठलराव वारले, विठ्ठलराव मारुती खाडे. शून्यातून विश्व निर्माण कसं करावं, स्वतःचं मंदिर लेकराच्या हातानं कसं बांधून घ्यावं, हे जर शिकायचं असेल तर आजचा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम आहे. मला वाटतंय त्या रडणाऱ्या पोरांकडे पाहिलं, रडणाऱ्या त्या पोरींकडे पाहिलं, आमच्या बहिणींकडे पाहिलं, तर जेव्हा आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले होते, तेव्हा या महाराष्ट्राचं एक कुटुंब झालं होतं. आणि कुटुंबातले हजारो लोक आपल्या केसाचं मुंडन करून 10व्या दिवशी आले होते गोपीनाथ गडावर. हजारो लोक आल्यानंतर मी विचारलं होतं की कुठे देवाची यात्रा आहे का? तर ते म्हणले, नाही महाराज, आमचा बाप गेला, आता कुणाच्या दारात जावं आम्ही? आता आम्ही आमच्या इच्छा, आता आम्ही आमचे कामं घेऊन कोणाकडे जावं? रात्रंदिवस ज्याचं दार आणि गाडीचे दार खुले असायचे सगळ्यांसाठी, आता दुसरीकडे आम्हाला कुणाचं दार आहे? म्हणून राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून बापासारखं प्रेम करणारा आणि आमच्यावर आलेलं संकट दूर करणारा आमचा बापच गेला. त्या बापासाठी हजारो तरुण आले होते आपलं मुंडन करून. आणि ज्या बापाचं फार मोठं मंदिर गोपीनाथगड नावाचं निर्माण केलं, आणि आज या कुटुंबानं या बापाचं जे मंदिर निर्माण केलंय, खरं बोलतो गडे, आयुष्यात यांना कधी काही कमी पडणार नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या मागे मायबापाचा आशीर्वाद असतो, देव सुद्धा त्याचं वाटोळं करू शकत नाही. देव जरी आला आणि म्हणाला मी तुमचं वाटोळं करणार आहे, माझ्या भावांनो, माझ्या सज्जन प्रिय माझ्या बहिणींनो, ज्या दिवशी बाप आजारी असताना, ज्या दिवशी बाप म्हातारपणात असताना, ज्या लेकरानं बापाला असा हात दिला आणि गादीवरून उठवलं, ज्या लेकरानं बापाच्या आईच्या कमरेखाली असा हात घालून, गुडघ्यात हात घालून बापाला अलगद उचललं, जीपमध्ये ठेवलं, ऑटोत ठेवलं आणि नेऊन डॉक्टरच्या गादीवर ठेवलं, डॉक्टरच्या त्या पलंगावर ठेवलं आणि दवाखान्याच्या पायऱ्या चढल्या, त्या दिवशी त्या बापाकडे बघा, त्या दिवशी त्या आईकडे बघा. दादा, तुम्ही जेव्हा पडाल अजून 20 वर्षे 25 वर्षानंतर म्हातारे होऊन, तुम्हाला उठता येणार नाही दादा. ज्या दिवशी तुमचं पोरग तुमच्या गुडघ्यात हात देऊन, पाठीखाली हात घालून असं उचलील आणि अलगद उचलून रस्त्याला नेईल, त्या दिवशी तुम्ही त्या पोराकडे कसे पाहता. आणि ज्या दिवशी डॉक्टरच्या जवळ नेऊन ते डॉक्टर तुम्हाला तपासायला येईल आणि पोरगा असा उचलून नेईल,
त्या दिवशी तुम्ही त्या पोराकडे कोणत्या भावनेनं पाहता? बाबा आयुष्यभर तुम्ही कष्ट केलेलं कमावलेलं आयुष्यभराची पुण्याई तुमच्या या नजरेतून त्या लेकराच्यावर पात होत असतो आणि लेकराला अख्खीच्या अख्खी हृदयात साठलेली पुण्याई तुम्ही देऊन टाकता. बेटा तुम्हारा कल्याण होगा. जर त्या अवस्थेमध्ये बापाची ही सेवा आणि आईची ही सेवा केली आणि जर पांडुरंग तुमच्या दारात आला आणि म्हणाला ए तुझं मी वाटोळं करणार आहे, त्याला म्हणायचं फुट. पांडुरंगा तू नाही तुझा बाप जरी आला, माझ्या माय बापाचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीमाग आहे तोपर्यंत देवाचा बाप सुद्धा आपला केस वाकडा करू शकत नाही. नाही करू शकत, नाही करू शकत. म्हातारपणाच्या अवस्थेत, म्हातारपणामध्ये, आजारपणामध्ये जर बापाला हात नाही दिला, नाईला हात नाही दिला, आधार नाही दिला मायबापू, आणि जर त्यांच्या अंतकरणाचा तळतळाट लागला तर जगाचा बाप, जगाचा देव सुद्धा तुमचं बरं करू शकत नाही. जरी आला बरं करायला आणि मायबापाचा शाप असला बरं करू शकत नाही. नाही बरं करू शकत. एवढंच लक्षात ठेवा आजच्या कीर्तनातून. माय बापाचा आशीर्वाद म्हातारपणात मिळत असतो, तरुणपणात नाही. तरुणपणी मायबाप आशीर्वाद कमवितात, संपत्ती कमवितात लेकराला देण्यासाठी, आणि म्हातारपणी ती देऊन जातात. पण त्या काळामध्ये आम्ही सावध असलं पाहिजे. तो आशीर्वाद मिळवायला आम्ही सजग असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. पण त्याच काळात आम्ही मायबापाला टाकून देतो 4-2 महिने, 4-2 वर्ष, आणि तिथंच सगळं गमावून बसतो. म्हणून कितीही मेहनत केली तरी आपलं भलं होत नाही ना आपल्या घरात सुख शांती नांदत नाही मायबापू. त्याचं कारण आहे मायबापाचा आणि कुळातल्या पूर्वजांचा शाप, पूर्वजांचा तळतळाट त्याच्या मागे असतो. अहकटा त्याचे वंशी दुराचार पुत्र सारा सारा, वंशी दुराचार पुत्र सारा. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार करीती पितर. कुठून? तिथून यमाच्या दरबारातून. असे करतात पित्र. अरारारारारारा, काय आयुष्यभर भांडणं केले रे शेजाऱ्या पाजाऱ्या सोबत, कोर्टाला खेटलो रे. तुमचा सत्यानाश होऊ द्या. कुणाला? आयुष्यभर तुमच्यासाठी काकरी ना काकरी कमवून ठेवली, पण माझ्यासाठी 4 माणसं जीव घालायला तुम्ही तयार नाहीत. मी मेल्यानंतर, मी असेपर्यंत माझा छळ झाला म्हातारपणात, आणि मी गेल्यानंतर सुद्धा 4 माणसं सोयरे धारे जमा करून, माझ्या लिकी बाळी जमा करून गोडधोड तेला खाऊ घालायला तयार नाहीत, आणि माझं नाव जिवंत ठेवायला तयार नाहीत. आयुष्य घातलं ज्या घरासाठी, म्हणून शाप देतात पितर. आहा कटा त्याची करीती पितर. आणि मग त्याचा परिणाम आपल्या कुळात आपले लेकर, लेकराचे लेकर दुराचारी जन्मतात, व्याभिचारी जन्मतात, दारुडे जन्मतात, खुनी जन्मतात, चोर जन्माला येतात आपल्या कुळामध्ये पुढे. नाहीतर अपंग लेकर जन्माला येतात. तुम्ही म्हणाल आमचे लेकर बी चांगले आहेत, मग सून येते घरामध्ये, अशी येते की घराचा खकानाच करते सगळा. हा शाप असतो. कुणाचा? 4 माणसं जीव घातले नाहीत बापासाठी, आजोबासाठी, पंजोबासाठी, त्याचा हा शाप असतो, तळतळाट. आणि जर तुम्ही बापासाठी असा कार्यक्रम कराल तर मेलेला बाप सुद्धा जिथं असेल तिथून देवाला भांडत असेल, ए देवा, अरे मी होतो तोपर्यंत माझी रात्रंदिवस सेवा केली नाही, नाही तिथले दवाखाने दाखवले, माझे पोरं रात्रंदिवस झोपले नाहीत, माझ्या पोरी रात्रंदिवस झोपल्या नाहीत, आणि माझ्या सेवेत राहिल्या, मला कौतुक वाटायलंय.
देव म्हणील मग एवढी सेवा केली, काय करू तुझ्यासाठी? काही नाही, त्यांचं कल्याण कर. कल्याण इच्छिती भावे पुरा, कल्याण इच्छिती भावे पुरा, कल्याण इच्छिती भावे पुरा, कल्याण इच्छिती पुरा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावे पुरा, कल्याण इच्छिती भावे पुरा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावे पुरा, कल्याण इच्छिती भावे पुरा. पित्र आशीर्वाद देतात. खरं तर मला वाटते शिरसाट महाराज बाबा या धर्तीवर दगडात देव पाहिला असं मला नाही वाटत. कोणी दगडात देव दिसतो हे म्हणणाऱ्या लोकांचं मला जरा हसू येतं. ज्याला जिवंत मायबापात देव दिसत नाही त्याला दगडात कसा दिसू शकतो? जर देवच म्हणत असेल या धर्तीवर मी आहे, माय बापाच्या रूपात आहे, धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. तो सच है कि ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. कि भगवान है. सच है भगवान है. कहाँ है? माय बापे केवळ काशी, तेने नतावे तीर्थासी, तेने नतावे तीर्थासी, तेने नतावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने नतावे तीर्थासी, तेने नतावे तीर्थासी. माय बापाच्या रूपातच भगवंत आहे. माय बापातच ईश्वर आहे. मला दाखवता कुठलं चित्र वैकुंठाचं? बाबा सगळे वारकरी संप्रदायातले आहोत. वैकुंठाचा एखादा व्हिडिओ आलाय दाखवावर. स्वर्गातला एखादा व्हिडिओ आलाय? लय म्हणता वैकुंठवासी झाले आणि स्वर्गवासी झाले. हुशार माणसं आलेत पुढं माझ्या. आता दाखवा की एखादा व्हिडिओ. आता प्रत्येकाचे व्हिडिओ फिरतायत रोज रोज व्हिडिओ बघायलेत लोक. आता मुंबईत काय घडलं एका मिनिटात इथं कळालंय. दाखवा असा कोणीतरी व्हिडिओ मला स्वर्गाचा आणि वैकुंठाचा. नसतो. स्वर्ग आणि वैकुंठ या कल्पना पृथ्वीवर आहेत, दुसरीकडे नसतो स्वर्ग आणि वैकुंठ. ज्या घरात मायबापाची पूजा होते, ज्या घरात लेकरं रोज मायबापाच्या पाया पडल्याशिवाय बाहेर पडत नाहीत, ज्या घरात लेकरं मायबापाची आज्ञा प्रमाण मानून आयुष्य जगतात, जीवितो वाक्य करणेषु, मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांच्या शब्दाचा आदर, त्यांच्या शब्दाची कदर ज्या घरात होते, आणि रोज ज्या घरातले पोरं त्या मायबापाचं दर्शन घेतात आणि मायबाप म्हणतील तसं वागतात, तेच घर वैकुंठ आहे. दुसरं नाही वैकुंठ, दुसरा स्वर्ग नाही, दुसरा कैलास नाही. मायबाप हो, लक्ष द्या. ज्या घरातले मायबाप खुश आहेत तिथं वैकुंठाचं सुख आहे, दुसरीकडे नाही. ज्या घरातली पत्नी पतीचा आदर करते, पतीला गोड बोलते, स्वतःच्या पतीवर खूप प्रेम करते, त्याची आदर कदर करते, ज्या घरातले लेकरं आज्ञाधारक आहेत,
जे घर निर्व्यसनी आहे तेच घर वैकुंठाचं स्वरूप आहे, बाकी दुसरीकडे कशाला जाता? लोग जहां पर रहते हैं उस जगह को घर कहते हैं, हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं, उसे प्यार का मंदिर कहते हैं। लोग जहाँ पर रहते हैं उस जगह को घर कहते हैं, हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं, उसे प्यार का मंदिर कहते हैं। ऐकलं होतं कुठंतरी, ऐकलं होतं. त्यालाच प्रेमाचं मंदिर म्हणतात. बाबा सगळं कमवून कमवून दादा काय पाहिजे आयुष्याच्या शेवटी? प्रेम पाहिजे. कुणाचं? सुनांचं, लेकरांचं, नातवंडाचं. गोल्हार महाराज काय पाहिजे? प्रेमासाठीच माणूस समाधानासाठी प्रेमासाठी तळमळतो. आणि ते म्हातारपणात मिळत नसेल तर पुत्राचं कर्तव्य पुत्रांनी केलं नाही म्हणायचं. एवढा तरुण मुलगा ज्याच्यासाठी रडला धुमसून धुमसून, किती बाप चांगला असेल हो. बरं या मुलाचं तरी काय बघा, तुम्ही घेऊन बसलायत. बापानं एवढं केलं होतं ज्याच्या, बोलणार आहे पुढे मी. हो, ज्या पोरांनी मंदिर उभं केलं त्या पोरांचा आदर्श डोळ्यासमोर आहे आणि बापाचा आदर्श या गावासमोर आहे. मला वाटतं इतकं सुंदर मंदिर, समाधी मंदिर एखाद्या बापाचं कोण बांधलं नसेल या गावात. बांधलंय? बोला की. आमच्याकडे नाही, माझ्या गावातही नाही. 36 वर्ष अहोरात्र झोपला तर घोड्यावर झोप घेणारा, अहोरात्र परिश्रम करून आईच्या एका वाक्यासाठी जागणारा छत्रपती शिवरायांसारखा राजा 36 वर्ष संघर्ष करून शिवबा हे राज्य रयतेचं राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. ह्या एका वाक्याने रात्रंदिवस जागणारा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आईच्या शब्दावर हो जीवितो वाक्य करणेशु. जेव्हा 1674ला 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाला राजा, जिजाऊ मासाहेब समोर आहेत आणि राज्याभिषेकाचे मंत्र सुरू होत आहेत. 18 पगड जातींना एकत्र करून या महाराष्ट्राची मोठ बांधली. अनेक जातींना एकत्र घेऊन रंजल्या गांजल्या समाजांना आपल्या जवळ करून, त्याशिवाय स्वराज्य निर्माण होणार नाही. आणि स्वराज्य निर्माण केल्यानंतर हे माझे 18 पगड जाती धर्माचे लोक जर माझ्याजवळ राहिले तर सुराज्य निर्माण होईल. जाती भेद करून आणि आम्ही फार मोठे आहोत, आमची जात बहुसंख्येनं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज कधी म्हणले नाहीत. अरे उलट मुस्लिमासह गोरगरिबांच्या सर्व जातीतल्या लोकांना आपल्या हृदयाशी लावलं, तेव्हा एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं आणि मग सुराज्य निर्माण झालं. कोणीही माणूस एवढा मोठा राजा, जगातला एकमेव राजा व्हायचा असेल तर जातीपातीचं राजकारण करून कुणाला मोठा होता आलं नाही. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब सुद्धा छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालले म्हणून लोकनेता झाले. नाहीतर एवढी मोठी जात, स्वतःची जात घेऊन बसले असते तर महाराष्ट्रात लोकनेता म्हणून आणि देशामध्ये लोकनेता म्हणून आज मंदिरात त्यांचे फोटो लागले नसते. ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला मंदिरात फोटो लागले जावे वाटत असेल, ज्याचं मंदिर उभारलं जावं वाटत असेल, त्यांनी गलिच्छ राजकारण कधी केलं नाही आणि करते. एवढा मोठा राजा सिंहासनावर बसतो काय आणि मंत्र सुरू होण्याच्या आत तिथून उठतो काय आणि आईच्या गुडघ्यावर, आईच्या मासाहेबांच्या गुडघ्यावर आपली मान ठेवतो, आपलं कपाळ टेकवतो आणि ढसाढसा रडला एवढा मोठा राजा. जिजाऊ मासाहेबांना विचारलं, शिवबा तुला रडणं शोभत नाही, शूरवीर आहेस तू, तुला रडलेलं पाहून मला आश्चर्य वाटतंय.
अरे लढणारा राजा तू रडतोयस काय? मासाहेब बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी रडत नाही, पण मला हे स्वराज्य निर्माण करता यावं, मला या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण करता यावं, मुघलांना इथून हाकलून देता यावं, म्हणून ज्या बापानं आदिलशहाच्या दरबारात निजामशहाच्या दरबारात हुजूर ठोकला, हुजूर मुजरा केला, मुजरा, माझा महाराष्ट्र सेफ राहिला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातली जनता निजामाच्या आणि आदिलशहाच्या आणि मुघलांच्या अन्याय अत्याचारामध्ये होरपळली जाऊ नये, म्हणून मुघलांचं लक्ष, आदिलशहा निजामशहाचं लक्ष, कुतुबशहाचं लक्ष दक्षिणेच्या दिशेनं घेऊन जाणारा आणि इकडं दुर्लक्ष करायला लावणारा, आणि म्हणून मी महाराष्ट्रभर फिरून गड किल्ले जिंकून घेतले. ज्या माझ्या बापानं हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुघलासारख्यांना मुजरा करून त्याचं लक्ष तिकडं वळवलं, आणि मासाहेब मी आणि तुम्ही माझी ही रेत, माझा मराठी माणूस सुखानं नांदला पाहिजे, म्हणून स्वतः त्या बापानं स्वतःला जाळून घेतलं, स्वतःला होरपळून घेतलं, स्वतःचं शरीर वाळवलं, स्वतः तो बाप झिजला. या एवढ्या मोठ्या सिंहासनावर बसताना मला आज राजा म्हणून घेताना माझा बाप आठवला. मासाहेब माझ्या बापा इतके कष्ट कोणी घेतले नाहीत, माझ्या बापानं जर तेवढे कष्ट घेतले नसते तर मी आज स्वराज्याचा राजा बनलो नसतो, एवढा मोठा झालो नसतो. 32 मनाचं सिंहासन तर दिसतंय मला, पण त्या सिंहासनावर बसताना माझा बाप आठवतोय मला, की ज्यानं माझ्यासाठी आपलं आयुष्य अख्खच्या अख्खं आयुष्य कष्टात घातलं, अख्खच्या अख्खं आयुष्य जाळलं, अख्खच्या अख्खं आयुष्य माझ्या या स्वराज्याच्या पायात माझा बाप एवढा मोठा दगड होऊन पडलाय, म्हणून माझं स्वराज्य उभारलंय, म्हणून माझं स्वराज्य उभारलंय. मासाहेब त्या बापाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही, त्या बापाच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. हा तरी बाप काय सांगत होता तो मुलगा, बापासाठी महाराज आमच्या गोलार दादांनी सांगितलं. तो मुलगा, मी म्हणलं बापानं एवढं काय तुमच्यासाठी, इतकं बापासाठी तुम्ही रडताय, बाप होता तरी कसा? कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण शोधल्यानंतर एखादाच कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यानंतर एखादा असली मोती सापडतो, आणि या बापासारखा बाप सगळ्यांना मिळत नाही, एखाद्याच्याच नशिबात असतो. महाराज तो आमच्या नशिबात होता. मजुरी केली बापानं माझ्या, मजुरी केली, मजुरी. लोकाच्या घरी या गावात सालगडी म्हणून माझा बाप राहिला, सालगडी. बापाचा अनादर कधी केला नाही, त्यांनी त्यांच्या बापाचा अनादर केला नाही महाराज, पण सालानं नोकऱ्या घातल्या माझ्या बापानं, सालानं लोकाच्याकडे. पुन्हा ऊसतोडीचा धंदा केला, ऊसतोड मजुरीसाठी माझा बाप हो रानोनी फिरला. तिथून पुढे काही माणसांना एकत्र करून एक टोळी मुकादमाची, आणि मुकादम झाला, आणि एक ऊस तोडणाऱ्याची टोळी निर्माण केली, आणि तिचा मुकादम म्हणून काही दिवस काम केलं. पण मुकादम असला तरी कुणाला फसवलं नाही माझ्या बापानं, हे लेकरं सांगतात. आमच्या बापानं आमचं उगाच बरं झालं नाही महाराज, लोकांना फसवून कधी कुणाचं बरं भलं होत नसतं. आमच्या बापानं कधी कुणाला फसवलं नाही. इथं अनेक लोक आहेत, अनेक लोकांच्या लग्नामध्ये सुद्धा या बापानं मदत केली. गोर गरीब दिसला एखादा, आणि ज्याला जर गरज पडली तर ती गरज भागवण्यासाठी आमचा बाप आधी धावून जायचा. गावातल्या समाजकार्यात कुठला मठ बांधायचा असला, कुठलं मंदिर बांधायचं असलं, माझा बाप पुढं राहायचा महाराज. हो, एवढ्या मजुरीतून, शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण करणारा आमचा बाप आमच्यात राहिला नाही. माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडूनी आम्हाला, माझ्या जीवीचा जिव्हाळा
गेला सोडूनी आम्हाला एकाएकी हवा कसा विझला मायेचा दिवा हो कसा विझला मायेचा दिवा असा कार्य पांडुरंगा कोपला आम्हावर माया ममतेचा बाबा दादा तुम्ही केलेले संस्कार आम्ही कधी विसरणार नाही. त्यांचे भाऊ आहेत तिथं. रामराव दादा बोला ना. हो, काय भावाचं वागणं होतं, काय वर्तन होतं. कधी आडव्या शब्दानं तुम्हाला बोलला भाऊ. आज भावाभावात बघा काठ्यान कुराड्या आहेत. भाऊ भाऊ बांधासाठी काय भांडतायत, घरच्या एवढ्या एवढ्या जागेसाठी काय भांडतायत, काय विरोध आहेत, काय कोर्टापर्यंत केसेस आहेत. विठाला 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 आमच्या बापाचे कष्ट अपार आहेत महाराज. प्रत्येकाचाच बाप कष्ट करतो. मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला दादा. तुम्हाला प्रश्न आहे माझा, खालच्यापेक्षा तुम्हाला प्रश्न आहे दादा. किती एकर जमीन आहे तुम्हाला बोला. 10 एकर जमीन आहे. किती पोर आहेत दादा. वा छान दादा. उगं तुम्हाला समोर ठेवलंय मी. हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे, राग मानू नका. उद्या तुमचा मुलगा प्यायला लागला, व्यसनी बनला, बनू नये पण समजा असं कदाचित झालं. उद्या सुनबाई नीट पाहत नाही तुमच्याकडं, उद्या पोरग नीट पाहत नाही तुमच्याकडं. म्हातारपणात तुमची बेकार अवस्था होणार आहे दादा. त्यापेक्षा दादा मी असं म्हणतो तुम्हाला, आता अंगावर आहेत त्याच्यापेक्षा पाठव देत गेल्यास त्याच्यापेक्षा 2000 मीटरचे कपडे घेतो मी तुम्हाला लिननचे. ऐकत आहे? ऐका सगळेच बाप हो, ऐका. बाप झाल्यानंतर बापाला कळतं की बाप काय असतो. पण बाप हयात असताना पोराला कळावं बाप काय असतो. बाप हयात आहे तोपर्यंत पोराला कळलं पाहिजे माझा बाप काय आहे. हे दुर्दैव आहे समाजाचं, हे कळत नाही. दादा 1,500-2,000 रुपये मीटरचा लिननचा कपडा घेतो. आपल्या 17 लाखाच्या गाडीत एसी मध्ये रात्रंदिवस बसून फिरवितो. गाडीचं काम करा म्हणत नाही तुम्हाला. 3 टाइम चांगलं जेवण देतो. गळ्यातले एका पानाच्या ऐवजी 2 बांधतो उद्या सोन्याची. त्या 10 एकर मधलं 2 एकर माझ्या नावावर करा. हा करतो. असा एकच बाप बघितला मी. तुम्हाला सांगू का दादा, तुम्ही स्वतःचे पोरं सोडून ढाकणे महाराजाच्या नावावर 1 गुंठा बी करू शकत नाहीत, लिहून देऊ शकत नाहीत. तुमच्या भावाच्या डोक्यात काट्या घालताल तुम्ही एका काकरीसाठी, आणि औरंगाबाद पर्यंत कोर्टात जाताल खेटायला माझ्या नावावर. व इथं लोकांच्या समोर काय हो म्हणताय. इथं बसलेला कुठलाच बाप एक काकरी सुद्धा, मी जरी याच्यापेक्षा या बापाला तुमच्या खिशात आता 50,000 रुपये देऊ द्या मी, आणि मी म्हणू द्या दादा तुम्हाला की माझ्या नावावर 5 गुंठे करा, करू शकत नाही तुम्ही. कुणीच करू शकत नाही, कुठलाच बाप करू शकत नाही. का? आयुष्यभर कष्ट करून राबून 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 स्वतःच्या लेकरासाठी स्वतःचा देह जिजून अनेकांची भांडणं घेऊन स्वतःच्या लेकराला मोठं करण्यासाठी मला वाटतंय आईपेक्षाही आईचं कर्तृत्व मोठं आहे.
जगात मोठा आहे, ईश्वरापेक्षा मोठा आहे. ईश्वरालाही जन्म घ्यावा लागला तर आईच्या पोटी जन्माला यावं लागतं. गर्भाधारणम पोषाख्याम ततो माता गरीसी. मातेची गरिमा फार उंच आहे, फार खोल आहे, कुणाला समजणार नाही. माय मोठी आहे, 9 महिने 9 दिवस लेकराला पोटात ठेवणं जगात कोणाला शक्य नाही. आणि ते जन्माला आल्याबरोबर अमृताचा पाना फुटणं हे कुणाच्यानंच होत नाही, ते फक्त आईच्यानं होतं. माय मोठी आहे, पण लेकरू जन्माला आल्यानंतर बापाचं कर्तृत्व किती मोठं आहे. मला वाटतंय कदाचित 2 वेळच्या जेवणाची चिंता करणारी माय, भाकर खाल्ली का आणि दुधात काला करून लेकराच्या मागे लागते ती माय, अंगणात मागे लागते ती माय. पण रात्री 2 वाजता दांडावर जाऊन, रात्री 2 वाजता ऊसाच्या सरीत जाऊन ऊस तोडतो. आजगर परडं पडलेले असतात, साप पडलेले असतात, कशाची तमा न करता माझ्या लेकराला मोठं शिक्षण द्यायचे, माझं लेकरू मोठं करायचे, माझा लेकरू अधिकारी करायचे. आणि माझ्या लेकराला आहे ती जमीन 2-4 एकर टिकली पाहिजे ना, अजून एखादा एकर घ्यायचे. रात्रंदिवस स्वतःचा देह वाळवणारा आणि स्वतःचा देह झिजवणारा, काम पडलं तर त्या लेकरासाठी कमविता स्वतःचा प्राण अर्पण करणारा बाप, मला वाटतंय आईपेक्षाही मोठं कर्तृत्व करतो, मोठं दातृत्व करतो, मोठं कर्तृत्व करतो. हा बाप जगाला दिसला पाहिजे. याच करता जगद्गुरु तुकोबारायांनी आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात बाप करी जोडी, जोडी नाम कष्ट. बाप कष्ट करतो. लेकराचे ओढी, लेकराच्या ओढीसाठी, लेकराच्या ओढीपायी वाळवणे, कष्टाने कष्ट करून करून या देहाला वाळवतो, झिजवतो. बाप लेकरावर एवढं प्रेम करतो,
आपल्या समोर जर आपला बाप असेल जिवंत, तर कधीतरी लेकरांनी, अशा माझ्यासारख्या तुमच्यासारख्या दादा लेकरांनी त्या बापाकडे पाहिलं पाहिजे. ह्या पोरांनी पाहिलं पाहिजे. ते समोर बसलेला दादा, माझ्या चष्मा असेल 1,500-2 हजाराचा, 3 हजाराचा, त्याच्या अंगात पॅन्ट आहे जीनची 2 हजाराची, शर्ट आहे 1,500-2 हजाराचा. समोर बसलेला तो तरुण, मला वाटते कदाचित त्याच्या बापाच्या अंगावर एवढे भारीचे कपडे कधीच नसतील, पण लेकराला सजलेलं. हो, ह्या पोराची कटिंग असेल 150 रुपयाची. याचंच म्हणत नाही मी, प्रत्येकाचं चाललंय. पोराची कटिंग करायला 150-200 रुपये एका कटिंगला लागतात. हे बघा, इथं बघा ह्या म्हाताऱ्या बाबाकडं, ज्यांनी 1.5 महिना झालं दाढी केली नाही अजून. दाढीला 20 रुपये जातील, 25 रुपये जातील म्हणून. आणि पोरगा 80 रुपयाची डेनिमची दाढी करतं. आणि पोरगा असं गुबगुबीत चकाचक दिसलं की ह्या बापाला असं छाती भरून येते, बापाची ऊर भरून येतो, डोळ्यात पाणी येतं, अश्रू येतं. वा, कसा दिसालाय माझा वाघ, कसा दिसालाय माझा राजा. ते तुम्हाला नाही कळणार. ज्या दिवशी तुम्हाला लेकरं होतील, तुम्ही बाप व्हाल, आणि त्या दिवशी तुमचं कौतुक, तुमच्या लेकराचं कौतुक करताना मग आठवेल बाप काय होता. आता नाही आठवणार. का? रोज आम्ही दाढी करतो 2 दिवसाला. या बाबाला करू वाटत नाही? ऊस तोडीला गेलेला बाप 2-2 महिन्यात बिना दाढी करता राहतो. एक सांगू, 40 रुपयाची गाड्यावरची बनेन वापरून, 40 रुपयाची खादीची बनेन वापरून बाप लेकराच्या संसारातले सगळे ताप आपल्या अंगावर घेत असतो. लेकराच्या अंगावरचे छिद्र बाप आपल्या अंगावर वागवत असतो. बापानं कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवा. विठाला 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 विठाला. दादा, मी तुमच्यावरून बोललो ना, ऐकताय? लेकराच्या जीवनातली सगळं दारिद्र्य बाप ठिगळाच्या रूपानं आपल्या अंगावर वागवतो. माता माऊल्यानं लक्ष द्या. ह्या समोर बसलेल्या माझ्या आईसारख्या माता माऊल्या, जेव्हा आपला बाप होता, पत्र्याचं घर होतं, बाप ऊस तोडायला जात होता, नाहीतर या डोंगरामध्ये, या माळरानावर बाप ती दगडातली शेती पिकवत होता. खायला बाजरीची भाकरन चटणी, केलं तर कालवण, मिळायचं तर मिळालं तर चांगलं. आठवा तुमचं लहानपण माता माऊल्यांनो. जोपर्यंत आपला बाप घरामध्ये होता, तोपर्यंत तुम्हाला कशाची खंत नव्हती, तुम्ही बिनधास्त होता. मायबाप तिकडं असताना खेळपटाचं घर होतं. मायांनो, आठवा तुमचा एकदा बाप, ते खिळपटाचं घर, ते 4 पत्र्याचं घर, हो, ते एखाद्या झोपडीसारखं घर होतं. पण तुम्ही नांदून गेलात की असं वाटायचं सकाळी 10 पर्यंत तुमची आंघोळ नसायची. माझ्या बहिणींनो, आंघोळ नसत होती. बाप दारात बसलेला असायचा, माय कशी तरी भाकरीची ती चूल पेटून भाकरी करायला बसलेली असायची, आणि तुम्ही उठून गोदड्यात बसलेले असायच्या सकाळी 9 वाजता. जोपर्यंत बाप होता, आई होती, तोपर्यंत पारुष्या अंगानं, पारसं असल्यानंतर सुद्धा केस विचकटलेले, अवतार विचकटलेला, तोंड धुतले का नाही की चटणीन भाकर दारात बसून तुम्ही खायचा. ती जेवढी गोड लागत होती, मायबाप गेल्यानंतर भावाच्या बंगल्यात बसून गुलाबजामुन खाल्लेले तेवढे गोड लागतात का? सांगा मला, सांगा सांगा की. मायबाप होते तेव्हा वाटायचं, मायबाप होते तेव्हा वाटायचं नवऱ्यानं मला न्यायला येऊच नाही, मी इथंच राहावं. आणि आज भावाच्या घरला गेलं तर वाटतंय की आता कधी कधी परत जावं, कधी कधी परतावं. बंगले असून सुद्धा लेकीचा बापावर जीव असतो, एवढा जीव असतो. कधी बघितले का तुम्ही?
माय बापाची भांडणं झाली, दिवसभर काम करून आलेला बाप दादा, आणि ते थोडं बोलाबोली झाली की ते तिकडं जाऊन बाज टाकून बाजूला कुठं तर ओट्यावर लोळत राहते, बायको तोंड फुगून राहते. रामकृष्ण हरी. विठाला 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 विठाला. मला वाटतंय आदरणीय अभिमन्यू महाराज खाडे. वा बाबा, प्रणाम प्रणाम प्रणाम. आपण गादीवर आहात ना? कोणत्या गडाच्या? हनुमान गडाच्या. वा, इथंच नाही तर पुढं. बर, छान छान. टाळ्या वाजवा एकदा, महाराजांचं स्वागत करा. पंडित बुवा, 10-12 वर्षाची पोरगी पाहिली, कष्ट करून आलेला बाप, बायको सोबत भांडलेला बाप, आणि तो निवांत तिकडं तोंड फुगून झोपलाय. बायको बोलत नाही. संध्याकाळची वेळ झाली आहे, जेवण्याची टाईम झाली आहे, आणि पोटामध्ये कालवतंय. तेव्हा ती भाकरी करणारी त्याची बायको म्हणते, गिळायचे का विचार तुझ्या बापाला. रागे रागे. आणि ती मुलगी म्हणते, मग पप्पा जेवले नाहीत अजून? पप्पा अजून जेवले नाहीत आई? ती म्हणते, नाही, राग राग झोपलेत. मग ती लेक जाते बापाकडं, बायको जात नाही. पोरग जात नाही, पोरग तुमचं मुलगा जात नाही, ती लेक जाते आणि बाबाजवळ जाऊन म्हणते, पप्पा चला की जेवायला, पप्पा चला की जेवायला. नाही मला जेवायचं. का हो पप्पा, का राग राग करायला हो? का हो पप्पा, काही दुखायलंय तुमचं? मग हळूच पोरगी पायाजवळ जाते आणि पाय दाबते अशी. पप्पा पाय दाबू का? हो. आईचा स्वभावच आहे हो तसा. सदाच ती कलकल करते, सदाच ती शिव्या देते, तिचा स्वभावच आहे. द्या की सोडून पप्पा, जाऊ द्या की, काय मनावर घ्यायचे तिचं. पोरगी बारीक लहान तोंड करून बापाजवळ बोलते. बाप उग ऐकतो असा. हळूहळू मग हाताला धरते आणि म्हणते, चला ना पप्पा, चला ना पप्पा, मी बी जेवले नाही, चला की आपण जीवत. मग डोक्याजवळ जाते आणि डोक्याला औषध लावून देऊ का पप्पा? पप्पा तुमचं डोकं दुखायलंय का पप्पा? त्या माणसाला गहीवरून येतंय, गहीवरून. एवढा रागावलेला माणूस. आणि ती पोरगी जेव्हा डोकं असं धरते आणि दाबते असं, पप्पा झेंडूबाम लावू का? आणि गालावरून असं, पप्पा चला ना पप्पा, असं करू नका ना पप्पा, तुम्ही नाही जेवला तर मी बी जेवणार नाही पप्पा, तुम्ही नाही जेवला तर मी बी जेवणार नाही, मी बी एक घास खाणार नाही, चला. आणि तेव्हा बाप तिला कवटाळून धरतो असा. अरे 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 पांडुरंगा, पांडुरंगा, माझी माय गेल्यापासून माझ्या गालावरून हात फिरून माझी एवढी लाडकोड करणार दुसरं कोणी नाही, माझी लेक आहे. तिला मिठीत घेऊन बाप देवाकडे बघतो असा. वर ईश्वरा, माय मेली आणि माईच्या जागी ही माझी लेक माय होऊन आली. एवढं लेकीचं प्रेम असते. बाबा तुम्हाला फोन करीत नाही ती गेल्यानंतर फोन कुणाला करते? आईला तिच्या, आणि विचारते आधी, बाबा आहेत का घरी? माईला म्हणते, माय बाबा आहेत का शेताला गेले? शेताला गेले. माय भांड जाऊ नको बरं, माझा बाप लय कष्टाळू आहे, माझा बाप लय कष्ट करतो, माय भांडत जाऊ नको, वेळेवर त्यांना तुकडा देत जाय, लय कष्ट केलेत माझ्या बापानं, वेळेवर गोळ्या खायला लावीत जाय. ती पोरगी तिकडून पहिला शब्द पहिलं बोलणं हे असते, बाप आहे का? बाप आहे का घरी? हे बोलणं असते. परवा एक बाबाजी, मला वाटते 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, नाशिक मधली. नाशिकच्या एका शेतकऱ्याच्या पोरीनं आत्महत्या केली. दादा, पेपरला लेख आला होता, लेख एवढा. पोरीनं आत्महत्या केली. जिवंतपणी तिला बाप कळला, तिचा जिवंतपणी. हे तुकोबारायचे बोलतायत, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली करवंडी वाळवणी. त्याची कृतज्ञता हे मंदिर आहे. कृतज्ञता असली पाहिजे. जिवंत असतानाही बाप कळला पाहिजे लेकरांना. त्या पोरीला कळला, MA केलेल्या पोरीला कळला. त्या पोरीनं चिठ्ठी लिहून ठेवून दिली आणि तणनाशक पिऊन जाग्यावर संपवलं स्वतःला. चिठ्ठी वाचली दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी. बाप रडत होता मोठमोठ्यानं. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, बाबा मला क्षमा करा, आत्महत्या हा पर्याय नव्हता, पण मी रोज पाहत होते तुम्ही इंड्रेलच्या डब्याकडे पाहताना मी पाहत होते. 2 बहिणींचं लग्न करून 7 लाख कर्ज झालेला माझा बाप मी रोज पाहत होते. 2 महिने 3 महिने वाढलेली दाढी बापाची मी रोज पाहत होते. उसवलेला खमीस मी रोज पाहत होते.
तुमच्या पॅन्टीला लागलेली ठिगळं मी रोज पाहत होते. 7 लाखाचं कर्ज तुमच्यावर होतं बाबा, आणि एक बहीण मी लग्नाची होती. माझ्या लग्नात 7-8-10 लाख खर्च होत होता आणि 1 एकरच शेती तुम्हाला उरलेली होती. माझे दोन भाऊ पुढे जगायचे होते बाबा. माझ्यासाठी दुसरे 7 लाख कर्ज करून 14 लाखात 1 एकर जमीन जाण्यापेक्षा सगळ्या लेकरांना सांभाळणारा माझा बाप जगला पाहिजे. बाबा, तुम्ही आत्महत्या करण्याच्या तयारीत असताना मीच तुमच्या आधी जाते, तुमची कृतज्ञता म्हणून. कारण या घराला तुमच्यासारखा बाप हवा आहे. लिकीचं काय, माझ्यासारख्या 2 लिकी तुम्हाला आहेतच आणि 2 मुलंही आहेत. मी एकटी गेली म्हणजे काही फरक पडत नाही, पण बाबा तुम्ही गेलात तर या घराची आत्महत्या होईल. म्हणून मला माझा बाप कळला. माझा बाप आमच्या दारिद्र्याचे छिद्र वागवताना कळला. माझा बाप अनंत संकट झेलताना कळला. आणि आत्महत्येच्या तयारीत असलेला माझा शेतकरी बाप मला डोळ्यासमोर दररोज दिसत होता. बाबा, शिकलेली मी माझ्या लग्नाचा विचार करता करता पार खर्चून गेलेली तुम्ही मला माझ्या डोळ्यासमोर पाहून स्वतःची लाज वाटली आणि मी आत्महत्या केली. बाप कळावा नाही कळत. इतकं सोपं आहे का बाप कळा? सोपं आहे? पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटामंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळा जिन रानू माळ, जिन रानू माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाचतेच्या डोळ्यातली कधी का सवेशी, तुझ्या पायी रावण हाय त्याची खुशी र, हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, ऐसा बाप व्हावा, जगी 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 ऐसा बाप व्हावा. जगी ऐसा
स्टँड पुढं माझी शाळा आहे. एके दिवशी म्हणजे एक बाप ते बनेनला ठिगळं लावलेला बाप पाहिला. 2-3 ठिगळं त्या ज्वारीच्या पिशवीची. एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे दादा. ते ज्वारी बाजरीच्या पिशव्या पेरायला आणायच्या लोकांनी त्याच्या बनेन करून घालायच्या अंगामध्ये पूर्वी आमच्याकडे. त्याच्यात शिवलेल्या असायच्या बनेन. हो, आणि त्याची बनेन अंगात होती. मी 12-13 वर्षापूर्वी एकच एस टी गावामध्ये येत होती, सकाळी सकाळी आणि संध्याकाळी एकदा, 2 वेळेला. त्या पोरीला पोचवायला बाप आला होता घरून. ती फाटकं बनेन, उगा एक रुमाल टाकलेला, लाल पटका फेटा बांधलेला असा लाल कसा तरी, आणि ते दाढीचे वाढलेले केस, चष्मा असा इकडून दोरीनं बांधलेला. पोरीची पिशवी घेऊन बाबा तो त्या एसटीत धडपडा देत होता. ए रामराव, अरे बाबूशा, अरे पोरगी जाणार आहे रे, पोरगी यायली रे, पोरगी जाणार आहे गावाला, तिला जागा धर बाबा. ते रुमाल गळ्यातला काढून त्या रामरावाजवळ देताना मी पाहिला. शाळेच्या गेटला उभा होतो असं उगं पाहत होतो. कैलास बुवा जागा धरली म्हाताऱ्यानं. पिशवी पोरीची एवढी हातात, स्वतःची काठी हातात, आणि ते म्हातारं धडपडा देत तिथून चढायला एस टीमध्ये. 3दा धक्के बसायले तरीही म्हातारं वर चढलं. वर जाऊन आधी लेकीच्या आधी जाग्यावर बसलं. आणि पुन्हा लेक पाठीमागून आली. त्या लेक बसली त्याची. जवळ गेलो मी, बघितलं उगं खिडकीला. जवळ म्हणजे शाळेच्या समोरच एस टी उभारते, उगं पाहत होतो असं. ते म्हातारं 3दा हात फिरवायले त्या लेकीवरून, तिच्या डोक्यावरून. माय, तुझी माय गेली बरं का. तुझी माय गेल्यापासून माईची माया मला नाही जमणार. मी नाही तुला लावली माईची माया. मला अजूनही अंगावर शहारे येतात. ते न शिकलेलं म्हातारं, पण काय प्रेम होतं लेकीवर. बाई, तुझी माय गेल्यापासून ह्या घरात तुला काही मिळत नाही, मला माहीत आहे. प्रेमाचा आधार गेला, प्रेमाचा पालव गेला, पदर गेला तुझा. मी बाप आहे, पण 2-2 पोरांनी मला सुद्धा ताप दिलाय. माय, मला सुद्धा गोट्यात ठेवले, तू पाहिलंस. आणि त्या बापाने इथं हात घातला. इथं एक खिसा होता बनेनला, त्याच्यातले असे पैसे काढले. हे बघ, हे 500 रुपये आहेत. वर्षभरातले 10-20 रुपये जमा करून मी ठेवलेत तुझ्यासाठी. मला माहीत आहे तुझ्या अंगावर 200-300 रुपयाची साडी घेतली आहे, काही महागाची घेतली नाही, घालण्यासारखी सुद्धा नाही. बापाची शेवटची बोळवण. आता मी जगत नाही, मला माहीत आहे माय, मी काठीवर आलोय, नाही जगत आता. आणि हे बघ, ही शेवटची बोळवण म्हणून हे 500 रुपये घे. एक चांगली साडी घेन, बापाच्या नावाने ही शेवटची बोळवण करून घे. लेक उठलीन, बापाच्या गळ्यात हंबरडा पडून, बाबा मला काही कमी नाही बाबा, पण तुम्ही जगला पाहिजेत. मायेचा हात, माझी माय गेली, आता फक्त तुम्ही राहिलात बाबा. तुम्ही आहेत म्हणून या घरामध्ये मला एक पाऊल ठेवावं वाटतंय आणि 1 मिनिट करमायला लागतंय. या घरात पाऊल ठेवू वाटत नाही बाबा तुम्ही नसल्यास. माझा बाप जगला पाहिजे, माझा बाप जगला पाहिजे. या 500 रुपयाची मला गरज नाही बाबा, मी रोजगार करीन तिकडं. तुमच्या पैशावर माझी अपेक्षा नाही बाबा. तरी बाप म्हणतोय, बाई माझं काही खरं नाही, ही 500 रुपये राहू दे, एक चांगली साडी घे. आणि तेवढी बापाची म्हणून शेवटची बोळवण अंगावर घाल. आणि खाली उतरायला बाप निघाला. दरवाजापर्यंत गेला बाप, कंडक्टरच्या तिथपर्यंत गेला ना, असं धरून पुन्हा एकदा असा हात केला म्हाताऱ्यानं. लेक तिथून उठली, बापाच्या गळ्यात येऊन पडली. हंबरडा फुटला, कंडक्टर रडायला लागला. मला अश्रू अनावर झाले, माझ्या डोळ्यातून अश्रू गळाले. आणि तिकडून ड्रायव्हर रडत होता, एसटीतले लोक रडत होते. बाबा म्हणून ती लेक रडत होती. आणि लेकीला असा धरून हुमसून बाप रडत होता. एवढं अंतकरण बापाचं या जगामध्ये. बाप प्रत्येक गोष्ट लेकीला सांगतो, बापाचे दुःख लेकीला सांगतो. बाप ठिगळात राहतो, पण लेकीवर जितकं प्रेम करतो बाप, तितकं जगात कुणावर करीत नाही. माझ्या मायबापांनो, म्हणून असा बाप जिवंत असेपर्यंत कळला पाहिजे. आपल्या देहाची कुरवंडी करणारा बाप. अरे आपलं तुमचं सोडा, जगद्गुरु तुकोबारायांची पहाट काकडा भजनाने सुरुवात व्हायची. सकाळी जगद्गुरु तुकोबाराय, सकाळ झाली, मिळाला चहा, मिळालं दूध, मिळालं नाहीतर पाणी पिऊन तुकोबाराय आपली विना खांद्यावर घेऊन, चिपळ्या हातामध्ये घेऊन, कधी भामचंद्रांच्या, कधी भामचंद्र डोंगराच्या, कधी घोराड्या डोंगराच्या, कधी भंडारा डोंगराच्या दिशेनं तुकोबारायांनी जावं. आणि इकडून लेक मोठी झाल्यानंतर घरात त्या आवलीनं म्हणावं, महाराज लाज वाटली पाहिजे. लोक थुंकतायत आपल्याकडे बघून, महाराज कमी करा. किती दिवस भजनामध्ये घालवताय महाराज, लोकांकडे बघा जरा, लोक काय म्हणतायत, काय बोलतायत. भागीरथी नावाची लेक लग्नाला आल्या घरात, तिच्याकडे ध्यान आहे का तुमचं? लक्ष आहे का तिचं तुमचं? त्या लेकीकडे बघा,
तिच्या लग्नाचा विचार तुमच्या डोक्यात सुद्धा नाही महाराज. तुकोबारायांनी म्हणावं जाता जाता, आवाज कमीच ठेव दादा. तुकोबारायांनी म्हणावं करील माझा पांडुरंग वेळ आल्यास. त्याला चिंता आहे, मी त्याचं भजन करतोय, माझी चिंता त्याला आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिण, माझी आवड नाही कमी झाली की माझा पांडुरंग करील. बाईनं नवऱ्याची खुशाल सेवा करीत राहावं. तिचं लुगडं फाटलेलं बघितलं की नवऱ्याला लाज वाटते, ती चिंता नवरा करतो. तुम्ही करायची गरज नाही, तुम्ही सेवा करा. तुकोबारायांना म्हणावं तसंच निघून जावं.